हाय नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर तर्रीदार असा आपण आज भरला दोडका बनवणार आहे. नेहमीप्रमाणे आपली रेसिपी अतिशय सोपी आणि चवीलाही अप्रतिम अशी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता इथे मी बटाटे ही 2 चिरून घेतले आहेत, कारण की मुलग्याला बटाटा आवडतो. मग त्याच्यामध्येच मी दोडका आणि बटाटा अशी मिक्स भाजी बनवणार आहे आणि अगदीच चवीलाही अप्रतिम आणि अगदीच सोपी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. आणि तुम्ही कधी ट्राय केला का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हा दोडक्याचा किस आहे बघा, तो मी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर ती इथे 8-10 लसणाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर ती जे शेंगदाणे आहेत ना, आपले शेंगदाणे भाजलेले आहेत तेही घेतलेले आहेत. त्याचबरोबर ते 1 चमचा जिरे, त्याच्याबरोबर सुके खोबरेही घेतलेले आहे. बारीक चिरलेला कांदाही आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटोही आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हा दोडक्याचा किस आहे. तो मी दोडका किसून ना वरती स्वच्छ धुवून परत एका पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि हे दोडके आहेत ना, त्याला मध्ये असे 4 काप करून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सुकं खोबरं आहे, कारण की खोबरं हे आपलं कठीण असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये लसूण, सुकं खोबरं आणि 1 चमचा जे जिरा आहेत ना ते घालून मस्त असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबऱ्याने आपले लसूण हे चांगलं बारीक होईल. बघा आता इथे तुम्ही बघू शकताय मी छान असं खोबरं आहे ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्येच जे आपलं भाजलेले शेंगदाणे आहेत ना ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे, कारण की थोडंसं सुकं खोबरं हे वाटणाला थोडं जड जातं आणि शेंगदाणे कसे पटकन बारीक होतात, त्यामुळे मी शेवटी शेंगदाणे वापरते. आता त्याच्यामध्येच हा किस आहे ना दोडक्याचा तोही टाकून ना छान अशी ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि तुम्ही रेसिपी तुम्ही म्हणाल की असंच ताई हेच दोडक्याचा किस घालून रेसिपी, तर चवीला अप्रतिम आपली भाजी होते. आणि मी असंच उठून सुटून असं म्हणजे उठले आणि रेसिपी बनवली आणि तुमच्याबरोबर शेअर केली असं काही होत नाही. आधी आम्ही घरी सगळीजण खातो, माझे मुले खातात, आणि जर माझ्या मुलांना आवडली तरच मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता बघा आपले वाटणही झालेलं आहे. कढईमध्ये तेल गरम करून जो दोडका आहे ना तो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. 1-5 मिनटं तेल वरती उडत आहे, त्यामुळे मी झाकण ठेवते. आणि झाकण काढून झालं ना त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, आपल्या अंदाजेप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे. हळद तेल घालून छान अशी परतून घ्यायची आहे. आणि रेसिपी खरंच चवीला अप्रतिम आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल मी कोणत्या पद्धतीने ही दोडक्याची भाजी बनवते. आणि तुम्हीही या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. न खाणारी ही मुले दोडक्याची भाजी अगदी चवीने खातील, अशा पद्धतीने आपली दोडक्याची भाजी होते. कारण की मी आज सकाळीच अनुभव घेतलेला आहे, तो म्हणजे माझ्या लहान मुलग्याचा, कारण की त्याच्यासाठीच हे मी बटाटे घातले होते, जेणेकरून तो दोडक्यामधले बटाटे दोडका तो जरासा खायला नागडोळं मुरडतो, त्यामुळे बटाटे घातले होते. परंतु मुलग्यालाही माझ्या इतकी आवडली ना, त्याने ही दोडका आज खाल्लेला आहे. आणि दुपारी आमचं जेवण झाल्यानंतरच मी तुम्हाला माझा 4 वाजता व्हिडिओ येतो, त्याच वेळेला मी तुम्हाला अपलोड करत असते. बघा आता त्याच कढईमध्ये मी जो दोडका आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच कांदा आणि कढीपत्ता टाकलेला आहे. दोडका ज्या वेळेला काढायचा त्यावेळेला त्याचा पाण्याचा आवाज बंद झाला ना की मग दोडका काढून घ्यायचा. आता बघा त्याच्यामध्ये टोमॅटोही टाकून छान असं परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच आता आपला जो मसाला आहे तो मी वाटप करून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून देते. आणि छान असा मसाला मंद गॅसवरती 1-5 मिनटं न पाणी टाकता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट चवीपुरतं, थोडा धना, जिरा, बडीशेप याची पावडर आहे बघा, ते छान असं मिक्स करायचं आहे, कारण की आपण आधीच हळद त्याच्यामध्ये वापरले आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ, मिठाचा अंदाज थोडा कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला घालायचा आहे. आणि छान असं एक वाफ येईपर्यंत आपला मसाला छान मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आता किती छान असा आपला मसाला शिजला गेलेला आहे. कडन तेलही छान असं सुटलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच आता जे वाफवलेला दोडका आहे ना तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. बरोबरच त्याच्यामध्ये बटाटेही टाकून द्यायचा आहे. आणि तुम्हाला खरं सांगते रेसिपी खूप छान झाली होती, चवीलाही अप्रतिम झाली होती. आणि प्रत्येक महिलेचा विषय म्हणजे जे मसाल्याच्या भांड्यातील पाणी असतं ते ओतायचं आहे, ह्याच्यामध्ये ओतून द्यायचं आणि छान असं हलवून ना 1-5 मिनटं आपण शिजत ठेवू. आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला
चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहता हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.